नमस्कार फ्रेंड्स, मी चैताली आणि स्वागत आहे तुमचं माझं चॅनल डॉक्टर चैतालीज ब्लॉगवर। तर आज बरेच दिवसांनी आपण भेटत आहो आणि भेटण्याचं कारणही तसंच आहे। ॲक्च्युली दोन्ही बेबीजला भेटायला त्यांचे कोल्हापूरचे आई बाबा म्हणजेच माझी छोटी काका मावशी आलेली आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही एक स्मॉल ट्रिप प्लॅन केली आहे। सो त्याचंच काही छोट्या क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करते। सो असंच कनेक्टेड राहा। आम्ही ना आता एक छोटासा लंच ब्रेक घेतलेला आहे। तर जेवायच्या अगोदर सगळ्यांना दाखवते तुम्हाला। मम्मीकडे आहे बेबी गर्ल, तर तिकडे आहे मावशीकडे आहे बेबी बॉय आणि इकडे बसले आहेत काका। आता ॲक्च्युली आम्ही तर आलो आहे 4 व्हीलरमधून सगळे। तर माझे भाऊ 3 जण येत आहेत ट्रिपशी, तर ते आल्यावर त्यांना देखील तुमच्यासोबत इंट्रोड्यूस करते। तर फ्रेंड्स, माझी मम्मी तर परीची लाड करत आहे आणि परीची एक स्पेशालिटी सांगू का? तिच्या गालावर किस केली ना परी खूप खदखदून हसते आणि असा अविस्मरणीय क्षण हा मी कॅमेऱ्यात कैद करायचं ट्राय करत होते। आणि परीचं मात्र निसर्गाचा आस्वाद घेणं तर सुरूच होतं, त्याचबरोबर आजीकडून देखील लाड करणं सुरू होतं। आणि अशा प्रकारे आम्ही त्या तिघांचं वेट करत होतो, म्हणजे आमचे भावा जे येणार होते माझे भाऊ तिघांचं वेट करत होतो आणि परीची आणि आईची अशीच मस्ती सुरू होती। आणि बब्बूश मात्र माझ्या छोट्या मावशीच्या मांडीवर बसून, म्हणजेच त्याच्या कोल्हापूरच्या आईच्या मांडीवर बसून मस्त आराम करत होता। आणि त्याचबरोबर सगळ्यांचे हे अविस्मरणीय क्षण माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचं माझं काम देखील सुरू होतं। तेवढ्यात माझे भाऊ आले व आम्ही जेवणास सुरुवात केली। तर जेवणामध्ये फ्रेंड्स आम्ही ना मस्त अशी वांग्याची सुकी भाजी आणि भाकरी, लोणचं आणि मिरचीचा खरडा असा मेन्यू आणला होता सोबत आणि छान असं वनभोजनाचा आम्ही आस्वाद घेतला। ॲक्च्युली 2 लहान बेबीज होते, त्यांचं देखील फिडिंग, त्यांची केअर हे सगळ्या गोष्टी असल्या कारणामुळे ह्या सगळ्याच गोष्टी मला कॅमेऱ्यामध्ये कैद करणं शक्य नव्हतं। बट होईल तेवढं मी ट्राय केलं आणि फोटो एक कॅप्चर केला, बट त्याच्यामध्ये इमोशन्स आणि आमचा हॅपीनेस हा भरभरून होता, तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते। दोन्ही भाऊ इथं जेवायला बसले होते आमच्यासोबत आणि तिसरा मात्र आमचा कॅमेरामॅन झाला होता, पण 2 फोटो काढून तो देखील जेवायला बसला आणि अशा प्रकारे आम्ही मस्त असं वनभोजनाचा आस्वाद घेतला। तर फ्रेंड्स, इथे लोकेशन खूपच मस्त आहे, सगळीकडे हिरवळ अशी आहे आणि अशा मान्सून सीझनमध्ये असा नेचरचा आस्वाद प्रत्येकालाच घ्यायला आवडेल। तर तुम्ही बघू शकता सगळीकडे मस्त अशी हिरवळ आहे। तर फ्रेंड्स, वाटेमध्ये आम्ही ना मका खायला गाडी थांबवली होती आणि मक्याचा मस्त असा पावसाळी वातावरणात आस्वाद घेतला। कोणाकोणाला ऑन द वे ट्रिपमध्ये मका खायला आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशा प्रकारे मक्याचा आस्वाद घेत घेत आम्ही ट्रिपला एन्जॉय करत होतो। फ्रेंड्स, आम्ही फिरायला गेलो होतो ते म्हणजे वेरूळच्या लेण्यांना, पण तिथे देखील बेबीज 2-2 होते आणि तिथं फिरायचं पण होतं, त्यामुळं सगळ्या ठिकाणी मला फोन घेऊन व्हिडिओज करणं शक्य नाही झालं। पण तिथून निघताना परतीच्या मार्गावर गाडीमध्ये बसून छोटे मुवमेंट हे कॅप्चर केले। इथं माझे दोन्ही बेबीज मी एक मम्मीकडे दिलं होतं आणि एक मावशीकडे दिलं होतं आणि मी मस्त आरामात बसले होते। खरंच माहेरी जे सुख भेटतं मुलीला त्याची किंमत खरंच खूप काही औरच असते आणि ती मी शब्दात तर नाहीच व्यक्त करू शकत। अशा प्रकारे माझ्या दोन्ही बेबीजची काळजी मावशीने आणि मम्मीने घेतली होती आणि मी मस्त ट्रिप एन्जॉय करत होते, पण वेळोवेळी बेबीजला देखील हँडलिंग माझं सुरू होतं। तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन दाबायला विसरू नका। ओके देन, बाय बाय फ्रेंड्स।